तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। हिवरखेडमध्ये वाढता तणाव, बेग परिवारावर जीवघेण्या हल्ल्यानंतर धमक्यांचे सत्र सुरू। फोकस कीवर्ड हिवरखेड। हिवरखेड ता धारणी शहरातील दाणा बाजार परिसरात घडलेल्या रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेड परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आला आहे। बेग परिवारातील 2 तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने उपचारादरम्यान दम तोडला। या दुर्दैवी घटनेनंतर हिवरखेडमध्ये वातावरण चिघळले असून नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत वाचलेल्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत। धमक्यांचे सत्र आणि सुरक्षेची भीती। 22 ऑक्टोबर रोजी तक्रारदार अखिल बेग गुलशेर बेग यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात सांगितले की घटनेनंतरही आरोपींचे नातेवाईक आणि काही अज्ञात व्यक्ती त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीव घेण्याच्या धमक्या देत आहेत। तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। कुटुंबाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तत्काळ संरक्षणाची मागणी केली आहे। या धमक्यांमुळे बेग परिवार भीतीच्या छायेत जगत आहे। नागरिकांच्याही मनात पोलीस कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हिवरखेडमध्ये अवैध धंद्यांचे सावट। तक्रारदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये असेही म्हटले आहे की हिवरखेड परिसरात काही संशयास्पद व्यक्तींकडून अवैध धंदे आणि शस्त्रसाठा सुरू आहे। अलीकडील काही कारवायांमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणांहून शस्त्रे जप्त केली आहेत। त्यामुळे या हल्ल्यामागे एक मोठे गुन्हेगारी जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार काही गुंड प्रवृत्तीचे लोक परिसरात संघटित गुन्हेगारीस चालना देत आहेत। या सर्व प्रकरणांचा तपास निष्पक्षपणे झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी नागरिकांची भीती आहे। नागरिकांची मागणी, कठोर पोलीस कारवाईची गरज। हिवरखेड परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला लेखी विनंती करून परिसरात शांतता राखण्यासाठी तात्काळ कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की जर अशा घटनांवर वेळीच अंकुश लावला नाही तर पुन्हा मोठी दुर्घटना घडू शकते। धारणीतील रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेडमधील वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे पोलीस तपासावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। या प्रकरणात आरोपींच्या पार्श्वभूमीची तसेच त्यांच्या संपर्कातील जाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। संशय आणि भीतीचे सावट। सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून प्रश्न उपस्थित केला जात आहे की या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विविध अवजारे आणि शस्त्रसाठा शहरात कोणत्या हेतूने साठवला आहे। काहीतरी मोठ्या घटनेचे षड्यंत्र तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे। हिवरखेडसारख्या शांत परिसरात वाढत्या गुन्हेगारी हालचालींनी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे। आता सर्वांच्या नजरा पोलीस प्रशासनाकडे लागल्या आहेत। कठोर कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।